पाण्याची वेळोवेळी विशेष करून म्हणजे ठाण्यामध्ये इतरही काही भागामध्ये पण ज्याला म्हणता येईल की घोडबंदर भागामध्ये जास्त टंचाई भासते आणि निरनिराळ्या संकुलांना टँकरने पाणी पुरवठा घ्यायला लागतो। मुंबई महापालिकेकडे महापालिकेनेही पत्र दिलं आहे, मी पण दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने 50 MLDची मागणी केली आहे, पण किमान आत्ता त्यांची तहान भागवण्याकरता 25 MLD पाणी द्यावं याकरता मी शासनाचं लक्ष वेधलं। पाणी पुरवठा कमी केला जातोय, कुठेतरी धोरण चुकतं असं वाटतं का? नाही, स्मार्ट सिटी करता तर खर्च करायलाच पाहिजे, कारण शेवटी डेव्हलपमेंटच्या करता आणि काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी पैसे खर्च करायला लागतात। पण पाण्याच्या बाबतीमध्ये धरणाचा प्रोजेक्ट केला, परंतु तो त्या ठिकाणी आंदोलनं झाल्यामुळे आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये निरनिराळ्या ठिकाणाहून पाण्याचा स्रोत कुठून येईल आणि ठाणेकरांची तहान भागेल याच्याकरता गांभीर्याने बघायला लागेल। आमच्याकडे तर हा ॲक्शन प्लॅन तयार आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही शासनाकडे करू। साहेब, ठाणे शहरातल्या ज्या समस्या असतील, हुक्का पार्लर असेल, डांबर असेल, अशा अनधिकृत अनेक गोष्टी आपण कायमच प्रशासनाच्या निदर्शनात आणून देत असतात। हिवाळी अधिवेशन सुरू आहे, पुन्हा असं काही मांडणार आहात का? नाही, निश्चितपणे बघा, हुक्का पार्लर आणि हुक्का हा फार मोठा सामाजिक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि हुक्का पार्लर मुक्त ठाण्याची चळवळ आपण जनतेला बरोबर घेऊन 1.5-2 वर्षापासून सुरू आहे आणि त्याला यश देखील मिळालेलं आहे। पूर्ण जरी त्याला हुक्का पार्लर बंद नसतील झाले तरी ते वेळोवेळी विधिमंडळात आणि विधिमंडळाच्या बाहेर सातत्याने चालू ठेवायला लागेल आणि ते निश्चितपणे आम्ही चालू ठेवू। आमदार संजय केळकर यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे आणि आज त्यांनी विधिमंडळामध्ये जो ठाणे शहराला पाणीपुरवठा केला जातो टँकरने, तो विषय जो आहे तो मांडलेला आहे। अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आताच ठाणे लाईव्हला फॉलो करा। नमस्कार।